खूप सारे हाऊसवाईफ, स्टुडंट्स, मुली आणि ज्या काही कमवत नाही आहेत, सो त्यांच्यासाठी मॅम तुम्हाला 2 शब्द सांगतील की तुम्ही स्वतःच्या ड्रीमसाठी आणि गोलसाठी काहीतरी केलं पाहिजे. सो मॅम 2 शब्द सांगा तुम्ही की मुलींना. सगळ्यात पहिले म्हणजे की मी स्वतः एक शेती करणारी व्यक्ती आहे आणि 16 वर्षापूर्वी मी शेती करत होती. म्हणजे मी 4 वर्षांची होते तेव्हापासून मी शेती करायची. आमच्याकडे गावाला जास्त शेती नाही, 1 ते 1.5 एकर शेती आहे, परंतु त्यामध्ये पाणी नव्हतं आणि मग मी लोकांच्या शेतात जाऊन काम करायचो. परंतु मला नेहमी वाटायचं मी खूप मोठं व्हावं. जेव्हा वेगवेगळ्या बिझनेसमॅनची नावे बघायची, चित्र बघायची, TV बघायची, तेव्हा मला ते वाटायचं की आपणही कुठेतरी गेलं पाहिजे, आपणही शिकलं पाहिजे. पण शिकण्या इतका पैसा आपल्याकडे नव्हता, तर कमी शिकायला मिळालं. परंतु मला नोकरी लवकरात लवकर मिळाली. म्हणजे 18 वर्षानंतर लगेच मला नोकरी मिळाली. परंतु मला त्या नोकरीचा मिळाल्याचा आनंद होता की गव्हर्नमेंट नोकरी मिळणं, सरकारी नोकरी ही सोपी गोष्ट नसते, त्या कालावधीमध्ये होतं. परंतु माझ्या नोकरीचा मला जेवढा अभिमान आहे तेवढा ऑनलाईन बिझनेसचा सुद्धा आहे. कारण आपल्या मराठी माणसाला आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रत्येक व्यक्तीला तो अधिकार आहे की आपण बिझनेस करणं. फक्त एक जो नामवंत ज्यांच्या पिढ्यानपिढ्या बिझनेस, ऑनलाईन बिझनेस केलेला आहे किंवा बिझनेस करणारे जे व्यक्ती आहेत तेच पुढे गेले पाहिजे, हे कुठल्याही पुस्तकामध्ये लिहिलेलं नाही. सगळ्यात पहिली गोष्ट तर आपणही ते करायला शिकलं पाहिजे. आणि आपले जे हाऊसवाईफ आहेत, जे रेग्युलर धुणे भांडे करणाऱ्या बायका आहेत, ज्या न शिकलेल्या व्यक्तीसुद्धा आपण म्हणजे त्या सुद्धा ह्याच्यामध्ये ग्रोथ करू शकतात असं मला वाटतं. कारण मीही पुरेशी शिकलेली नाही, मी फक्त 12वी शिकलेली आहे. इंग्रजी वगैरे मला जास्त काही येत नाही, सगळ्यात पहिली गोष्ट. परंतु ते शिकल्याने आपली ग्रोथ वाढते. जेव्हा मी डिपार्टमेंटमध्ये आले त्यामुळे अनेक चेंजेस होत गेले. त्यानुसार आपल्याला वागावं लागलं. जिथे कम्प्युटरला कधी हात लावला नाही, आज कम्प्युटरमध्ये आपण मास्टर आहोत. म्हणजे मी स्वतः आहे. तर मला हेच वाटतंय की त्या बायकांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं की तुम्ही स्वतः काहीतरी करू शकता आणि ते केलं पाहिजे आणि ते करणार आहेत. तुम्ही स्वतःला जोपर्यंत मेंटेन करत नाही, स्वतःच्या मनाला जोपर्यंत तयार करत नाही, जोपर्यंत तुमच्या बुद्धीचा वापर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी करत नाही, चांगल्या विचारांसाठी करत नाही, तोपर्यंत तुमची ग्रोथ होऊ शकत नाही. आणि हा बिझनेस असा आहे की तो गोरगरिबांसाठी आहे. तो त्यांनी त्याच्यातून ते खूप मोठे होऊ शकतात. प्रपंचामध्ये खूप काही गोष्टी लावू शकतात. ज्यांचे कर्जपण आहेत ते सुद्धा ह्या बिझनेसमधून ते पूर्ण करू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते तुमच्या मुलांना सुद्धा स्वतःच्या चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. तर तुम्ही सर्वांनी हा लवकरात लवकर बिझनेस जॉईन करा. याच्यामध्ये स्वतःच्या बुद्धीचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर स्वतःची ग्रोथ घडवून आणा. आणि ज्या दिवशी घडणार नाही त्या दिवशी नक्कीच तुम्ही स्वतःला एकदम कमी लेखाल. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवरती झालेला स्वतःला एक संधी देऊन बघा की तुम्ही जोपर्यंत हा बिझनेस करत नाही, ज्या दिवशी कराल त्या दिवशी स्वतःला किती तुम्ही प्राऊड फील करायला येणाऱ्या 2 महिन्यामध्ये. 2 महिन्यानंतर तुम्हाला स्वतःचा